जेनेरिक औषधांचं महत्त्व आणि वापर याविषयी संवाद साधण्यासाठी इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या विभागीय उपाध्यक्ष मंजिरी घरत आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत। नमस्कार मॅडम। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। धन्यवाद। अलीकडे आपण जेनेरिक हा शब्द खूप ऐकतो आहे आणि सरकार सुद्धा जेनेरिक औषधं आपण वापरावी यासाठी आग्रही आहे। काय सरकारचा उद्देश असावा की आपण सर्वांनी अधिकाधिक जेनेरिक औषधं वापरावी? हे खरं आहे की शासनाचा आग्रह सध्या जेनेरिक औषधांविषयी आहे असं आपल्याला दिसतंय आणि पंतप्रधान मोदींनी सुद्धा अलीकडे त्याचा उल्लेख केलेला आहे आणि शासनातर्फे जनौषधी ही केवळ जेनेरिक औषधांचीच दुकानं सुद्धा आता निघत आहेत। तर जेनेरिक औषधांचा हा जो आग्रह आहे त्याचं जर एका वाक्यात मी तुम्हाला उत्तर द्यायचं म्हटलं तर एकंदर औषधोपचारावरील रुग्णाचा खर्च कमी व्हावा हा जेनेरिक औषधं वापरण्यामागचा उद्देश आहे। आता जेनेरिक औषधं म्हणजे काय तर जेव्हा एखादी फार्मास्युटिकल कंपनी नवीन औषध बनवते तेव्हा त्या कंपनीला त्याचे स्वामित्व हक्क म्हणजे पेटंट मिळतं आणि मग पुढचे काही वर्ष फक्त तीच कंपनी ते औषध बनवू शकत असते आणि त्या कंपनीच्या त्या औषधाला इनोव्हेटर ब्रँड म्हणतात। पण मग काही वर्षांनी ते पेटंट किंवा स्वामित्व हक्क संपतं आणि त्या कंपनीची मोनोपोली संपते आणि मग इतर फार्मास्युटिकल कंपन्या सुद्धा ते औषध बनवू शकतात। तर ह्या ज्या ऑफ पेटंट कॉपीज आहेत त्याला जेनेरिक औषध असं म्हणतात। म्हणजे जे मूळचं औषध असतं इनोव्हेटर ब्रँड हा फार महाग असतो, महागडा असतो, पण जेनेरिक औषधे जी असतात जेनेरिक कॉपीज जे असतात तर त्याच्यावर पुन्हा संशोधन क्लिनिकल ट्रायल्स हे काही करण्याची गरज नसते, त्यामुळे मेहनत घेऊन झालेली असते। त्यामुळे मग जी बाजारात औषधं येतात जेनेरिक औषधं ती ही स्वस्त औषध असतात आणि जेनेरिक औषध हे इनोव्हेटर ब्रँड इतकंच म्हणजे मूळ जे कंपनीने बनवलेलं औषध असतं त्याच्या इतकंच गुणवान सुरक्षित दर्जेदार असावं आणि असतं अशी अपेक्षा आहे। तर ही जी म्हणजे एकंदर असं आपण म्हणू की वाजवी दरात माफक दरात मिळणारी औषधं याला साधारण जेनेरिक असं म्हटलं जातं आणि रुग्णांचा औषधोपचारावरील खर्च कमी व्हावा याच कारणाने या संकल्पनेला जगभर चालना मिळालेली आहे। बरोबर आहे। तुलनेत किमतीने खूप कमी आणि गुणवत्तेत मात्र तितकी सारखी। पण जसा लोकांचा अजून जुन्या औषधांवर विश्वास आहे, जुन्या नावांवर विश्वास आहे, तसा जेनेरिकची काही पटकन आपल्याला नवीन नावं आठवत नाहीत किंवा सांगता येत नाहीत। नाही, जेनेरिक नावानी औषधं म्हणजे खरं सांगायचं तर आता कसं असतं की औषधं दोन प्रकारे उपलब्ध असतात, जेनेरिक नावानी आणि ब्रँड्सनी। ब्रँड्स म्हणजे काय की एका फार्मास्युटिकल कंपनीनी उत्पादकांनी त्या औषधाला दिलेलं व्यापारी नाव ट्रेड नेम। तर जेनेरिक नाव म्हणजे औषधाचं रासायनिक नाव। तर त्या नावाने उपलब्ध आपल्याकडे औषधं फक्त 5% आहेत। म्हणजे पॅरासिटामॉल टॅबलेट असं जर आपण म्हटलं तर जेनेरिक नाव झालं, पण त्याचे वेगवेगळे ट्रेड नेम्स मेक्रोसिन मेटासिन असं म्हटलं तर ती व्यापारी नावं झाली। तर आपल्याकडे मूळ नावानी म्हणजे रासायनिक नावानी जेनेरिक नावानी औषधं अत्यंत अल्प प्रमाणात उपलब्ध आहेत आणि बाकी जर आपण आपलं सगळी औषधांची बाजारपेठ पाहिली तर ही सगळ्या ऑफ पेटंट कॉपीज म्हणजे जुनी औषधच आहेत। त्याला आपण जेनेरिक औषध असंच म्हणू शकतो, पण या जेनेरिक औषधांमध्ये सुद्धा ब्रँड्स आहेत आणि मग ब्रँडेड जेनेरिक झाली ती। तर मूळ म्हणजे प्युअर जेनेरिक किंवा जेनेरिक औषधी आपल्याकडे अत्यंत कमी आहेत, बाकी सगळी ब्रँड्स आहेत। पण त्यात फरक काय आहे तर काही औषधं म्हणजे काही ब्रँड्स स्वस्त आहेत, काही ब्रँड्स महाग आहेत, असा त्याच्यामध्ये फरक आहे। बरोबर आहे। पण सर्वसामान्य रुग्ण जेव्हा जेनेरिकच्या दुकानात जातो किंवा औषध काही मागायला जातो तर त्यावेळेला त्याने ह्या औषधांच्या नावांबद्दल कसं काय म्हणजे कसं ठरवावं की आपल्याला कोणतं औषध हवंय, कारण त्याला ब्रँडेड नेमच माहीत असतं फक्त। आतापर्यंत तरी डॉक्टर हे ब्रँड्सच लिहित आहेत प्रिस्क्रिप्शनमध्ये आणि ती ब्रँडची नावही सुटसुटीत सोपी लक्षात ठेवायला सहज डॉक्टरांसाठी रुग्णांसाठी फार्मसिस्टसाठी असतात।